एपिसोडची सुरुवातच एकदम धक्क्याने होते. सत्य सहन न झाल्यामुळे नंदिनी स्टेजवरच चक्कर येऊन पडते. सगळे घाबरतात. विक्रम काका ओरडतायत, "ए बाळा, डोळे उघड." जीवा तर वेड्यासारखा झालाय. तो रडत नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करतोय. "नंदिनी, उठ ना प्लीज." इकडे पार्थ आणि काव्या सुन्न होऊन बघत आहेत. पार्थच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसतोय. आई काळजीने बोलते, "अहो, डॉक्टरांना बोलवूया का?" शेवटी नंदिनी शुद्धीवर येते. तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला जातो, पण ती नकार देते. तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त वेदना आहेत. विक्रम काकांचा राग अनावर होतो. ते जीवाला सुणावतात, "जीवा, तू एकट्या नंदिनीची नाही, आमच्या सगळ्यांची, अख्ख्या घराची फसवणूक केलीस तू." ते पुढे ओरडतात, "अरे, आम्ही कुठे कमी पडलो रे? का नाही सांगितलं आम्हाला?" जीवा रडत असतो. तो काहीच बोलू शकत नाही. तेव्हा पार्थ पुढे येतो. त्याचा चेहरा एकदम रिकामा झालाय. तो बोलतो, "ते सगळेच गुन्हेगार आहेत बाबा." सगळे पार्थकडे बघतात. पार्थ खूप खोल आवाजात स्वतःलाच प्रश्न विचारतो, "कोण कोण गुन्हेगार आहे? कसं शोधायचं? काय काय गुन्हे आहेत? कसं मोजायचं?" पार्थचे संवाद ऐकून अंगावर काटा येतो. तो नंदिनीकडे बघत बोलतो, "प्रेम नसताना वटसावित्रीची पूजा केली, याला गुन्हा मानायचा? की प्रेम नसताना हातात जळता दिवा घेतला, याला गुन्हा मानायचा?" तो स्वतःच्या नशिबाला दोष देत बोलतो, "एकीशी एंगेजमेंट आणि दुसरीशी लग्न करून लग्नानंतर होईलच प्रेम, हे मानत राहिलो, हाही गुन्हाच आहे." हे ऐकून काव्याला रडू कोसळतं. ती पार्थला समजवण्याचा प्रयत्न करते. "पार्थ, मी काय म्हणते ते ऐकून घ्या ना, मी खूप वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता." पार्थ रागात आणि उपहासाने हसतो, "तेव्हा मला नव्हतं माहिती की तुमचा पास्ट हा माझा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असलेला माझा भाऊ आहे." बापरे, हा डायलॉग थेट काळजात वार करतो. काव्या रडत बोलते, "तुम्ही मला आणि आपल्या नात्याला गृहीत धरून बसला होता. मी कसं बोलणार होते?" पार्थला आता सगळं आठवायला लागतं. काव्या सांगते, "माझे बाबा सगळ्यांच्या हातापाया पडत होते. त्यांचं फेटा तुमच्या आईनं काढून घेतला होता. तुमच्या आईच्या कपाळावर काचेचा ग्लास फोडला होता. माझ्या मामे बहिणीचे लग्न तुटत होतं." येथे एक फ्लॅशबॅक दिसतो. लग्नावेळी झालेला तो राडा, गावकऱ्यांनी दिलेली धमकी आणि मानिनी काकूंचा अपमान. काव्या रडत म्हणते, "एवढं सगळं घडत होतं तिथे. थांबवू शकलं असता तुम्ही हे लग्न, म्हणून मी नाही सांगू शकले." हे ऐकून पार्थला स्वतःची चूक असल्याचं वाटतं. तो बोलतो, "बरोबर आहे तुमचं. मीच मूर्ख होतो. तुमच्या प्रेमात वाहत गेलो. लग्नानंतर आता इतके दिवस झाले, पण अजूनही तुम्हाला पार्थ देशमुख कळलाच नाही का?" जीवा पार्थजवळ जातो आणि त्याचे पाय पकडून रडतो, "दादा, मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. मला शिक्षा दे. मला मार." जीवा पार्थचे हात स्वतःच्या गालावर मारून घेतो. पण पार्थ पार्थ त्याला मारत नाही. तो जीवाला प्रेमाने आणि रडत मिठी मारतो. हा सीन बघून कोणाचेही डोळे पाणवतील. पार्थ रडत बोलतो, "शांत हो. अरे, आमचं लग्न लागलं तेव्हा तू तिथे नव्हतास. त्याला काही सांगायची गरजच नाहीये बाळा. त्या लग्नात एक नाही, 4 बळी गेले होते." पार्थला कळतं की जीवा आणि नंदिनीने या घराच्या इज्जतीसाठी आपलं प्रेम मारून टाकलं होतं. आता येतो एपिसोडचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. नंदिनी, जी आत्तापर्यंत शांत होती, ती उभी राहते. ती पार्थ आणि जीवाला बोलते, "एक ना तू, जरा शांत होतोस का?" ती जीवाला काव्याशी बोलायला सांगते. जीवा नकार देतो, "नाही नंदिनी, नाही." तेव्हा नंदिनी एक मोठा निर्णय जाहीर करते. ती बोलते, "2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं." सगळे शॉक होतात. आई ओरडते, "नंदिनी, काय बोलते आहेस तू?" नंदिनी ठामपणे बोलते, "कारण ते एकमेकांना पूर्ण करतात आणि खऱ्या प्रेमाचा मान आपण राखायलाच हवा." ती पार्थला बोलते, "तुम्ही नक्की एकत्र याल. मी तुमचं लग्न लावून देईन." नंदिनी पार्थच्या हातातला काव्याचा हात सोडवते आणि तो हात जीवाच्या हातात देते. बॅकग्राऊंडला सॅड म्युझिक वाजतं आणि स्लो मोशनमध्ये नंदिनी हे करते. जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात, पण ते खुश नाहीयेत, ते ओशाळले आहेत. पार्थसुद्धा आता या सत्याचा स्वीकार करतो. तो नंदिनीला सपोर्ट करतो. "हो, नंदिनी बरोबर बोलतीये. जे झालंय ते विसरून जा. आपणच एकत्र आहोत." पार्थ जीवा आणि काव्याचा हात एकत्र करतो आणि बोलतो, "यापुढे काव्याचा हात तुझ्या हातात असेल." सगळं संपवून नंदिनी तिथून निघून जाते. ती तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःला आरशात बघते. तिचा संसार मोडलाय, पण तिने एक त्याग केलाय. जीवा तिच्या मागे धावत रूममध्ये येतो, "नंदिनी, नंदिनी." पण नंदिनी त्याला थांबवते. ती दरवाजा बंद करते आणि जीवाला बाहेरच उभं करते. जीवा दरवाजावर टकटक करतोय, पण नंदिनी आतमध्ये रडत कोसळते. आज तिने तिचं प्रेम दुसऱ्याच्या झोळीत टाकलं आहे.
आणि अशा प्रकारे एका वादळाने सगळ्यांची आयुष्य बदलून आजच्या एपिसोडचा अंत होतो.